माझं झालेलं आहे. मी केलेलं आहे. याच्यामध्ये मी लिंबू टाकलेलं आहे. आता आपण तूप पण वापरू शकतो किंवा घी पण वापरू शकतो. म्हणजे सॉरी, तूप किंवा तेल दोन्हीतलं एक वापरू शकतो. मी तेल वापरते. मी 1 चमचा तेल टाकतो याच्यात. थोडंसं जर असं जास्त टाकते ऑलमोस्ट. ओके. जिरं घेतलेलं आहे थोडंसं, याच्यात टाकते जिरं. तुम्ही हिंग टाकायचे. तुम्हाला जर हिंग आवडत असेल तर हिंग पण तुम्ही टाकू शकता, असं काय नाही. मी स्किप करते, मला जास्त हिंग नाही आवडत. मी डाळीतच फक्त हिंग टाकते. हे बघा मैत्रिणींनो, मस्तपैकी मी ग्राइंड केलेलं आहे, चांगलं बारीक झालेलं आहे. आता आपण तेलात टाकलेलं आहे चांगलं. बघा मस्त चटणी झालेली आहे आपली इथे. काय माहिती आहे, खाली ना ग्राइंडच्या बाजू म्हणजे मिक्सरला ना सगळं लागतं. हे बघा, मी गॅस का बंद केला, नाही तर ते करपणार. हे बघा, आपल्याला जेवढं जमतंय मिक्सरमधलं भांड्यातलं आपण तेवढं काढूया. मी पाणी टाकत नाहीये, पण थोडंसं जरासं आपण थोडंसं काढून घेऊया. स्मेल एवढी सुंदर येते ना या लसूणच्या चटणीची. ॲक्च्युली राजस्थानी चटणी आपण बोलू शकतो. आणि चुकूनही सुद्धा मिरचीचा हात डोळ्याला लावू नका, नाही तर डोळ्याची जळजळ किंवा विचारू नका. हे बघा मैत्रिणीनो, कशी झाली आहे सांगा मला. ओके, बाय.